खडकातून पीत होते तो खडक तर ख्रिस्त होता. तो खडक कोण होता? ख्रिस्त होता. सगळे आत्मिक पाणी प्याले, सगळे आत्मिक अन्न खाल्ले आणि त्यांच्या मागून जो चालत होता तो खडक तो ख्रिस्त होता. ज्या खडकातून ते पाणी पेले तो खडक कोण होता? ख्रिस्त होता. आत्मिक पाणी आणि आत्मिक अन्न हे माणसाला गरजेचं आहे, हे आम्हाला समजणं गरजेचं आहे. प्रेस गॉड. हालेलुया. जितकं देहिक अन्न देहिक पाण्याला आपण जेवढं महत्व देतो तेवढं आत्मिक पाण्याला आणि आत्मिक अन्नाला महत्व देणं गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही सुकल्याशिवाय राहणार नाही, नाहीतर तुम्ही कोरडे पडल्याशिवाय राहणार नाही, तुमचा आत्मा कोमजल्याशिवाय राहणार नाही. पण बघा ते इस्रायल लोक सुद्धा बायबल सांगतं खडकातून त्यांनी पाणी काढलं, स्वर्गातून त्यांच्यासाठी मांडा पाठवण्यात आला. ते आत्मिक अन्न होतं, ते आत्मिक पाणी होतं. ते ज्या खडकातून ते पीत होते तो खडक म्हणजे ख्रिस्त होता. काय दिलेलं ह्या वचनामध्ये? तो बघा ते आत्मिक खडकातून पीत होते आणि तो खडक तर ख्रिस्त होता. कोण होता तो खडक? ख्रिस्त होता. आणि हा ख्रिस्त कोण आहे? देवाचं वचन. ख्रिस्त कोण आहे? देवाचं वचन. ज्या वेळेस पहिल्यांदा इस्रायल लोकांना पाण्याची गरज लागली आणि ते मोशेजवळ ओरडायला लागले, ह्या रानात आम्हाला पाणी नाहीये, आमचा जीव कासावीस झालेला आहे, तू आम्हाला पाण्यावाचून ह्या रानात मारायला आणलेस का? आम्हाला पाणी दे प्यायला. तेव्हा बायबलमध्ये दिलेलं आहे त्यांनी परमेश्वराकडे प्रार्थना केली. काढूया आपण ते वचन, निर्गमचं पुस्तक मध्ये जाऊया आपण की कशा प्रकारे देवाने त्यांना पाणी दिलं आणि मग पुढे काय घडलं. आज आपल्याला ह्या वचनातून काहीतरी देव शिकवत आहे. आपले कान देवाकडे लावूया. निर्गमचं पुस्तक काढूया आपण 17वा अध्याय आणि पहिलं वचन वाचा. मग इस्रायलच्या संतानाच्या सर्व मंडळीने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सीन रानातून निघून मजला करीत जाऊन रफिदीमात तळ दिला आणि लोकांना प्यायला काही पाणी नव्हते. म्हणून लोक मोशेशी भांडून म्हणाले, आम्हाला पाणी प्यायला दे. तेव्हा मोशेने त्यांना, तुम्ही माझ्याशी का भांडता? तुम्ही परमेश्वराची परीक्षा का पाहता? आणि लोकांना तेथे पाण्याची फार तहान लागली आणि ते मोशेच्या विरुद्ध कुरकुर करून म्हणाले, आम्हाला आणि आमच्या लेकरांना व आमच्या गुराढोरांना तहानेने जीवे मारायला तू आम्हाला मिस्रातून का आणले?